पाठ 12वा. सलाम नमस्ते. लेखिका सुधा मूर्ती. अस्तित्व, आजीच्या पोतडीतल्या गोष्टी, बकुळा इत्यादी पुस्तके प्रसिद्ध. प्रस्तुत पाठ पुण्यभूमी भारत या कथा संग्रहातून घेतला आहे. अत्यंत गरीब परिस्थितीत माणुसकी, प्रामाणिकपणा, कष्टाळू वृत्ती आणि दुसऱ्यांच्या दुःखाविषयीची जाणीव इत्यादी गुण शेख महम्मद व त्याची मृत्यूच्या दारात उभी असलेली बहीण झुबेदा यांच्या ठायी दिसून येतात. त्याचेच अत्यंत हृदयस्पर्शी वर्णन लेखिकेने या पाठात केले आहे. गरीब परिस्थितीत असलेल्या कष्टाळू वृत्तीच्या शेख महम्मद या छोट्याशा दुकानदाराचे शब्दचित्र या पाठामध्ये दिसते. शेख महम्मद आणि त्याची बहीण झुबेदा यांची माणुसकी व प्रामाणिकपणा या गुणांचा प्रत्यय देखील आपल्याला येतो. सलाम या शब्दाचा अर्थच आहे नमस्कार. शेख महम्मदचं एक छोटंसं दुकान होतं. तो वह्यांची किरकोळीनं विक्री करायचा. दरवर्षी जून महिन्यात मी त्याच्याकडून मोठ्या संख्येनं वह्या विकत घेत असे. आम्ही त्या झोपडपट्टीतील शाळकरी मुलांमध्ये वाटत असू. त्याचं दुकान आमच्या ऑफिसच्या जवळच होतं. दुकानाची जागा भाड्याची होती. शेख महम्मद फार संकोची स्वभावाचा होता. संकोची म्हणजे अतिशय लाजाळू स्वभावाचा होता. तो वह्या आणून आमच्याकडे पोचवायचा. आमचा चेक तयार झाला की आम्ही त्याला तसं कळवायचो. मग तो येऊन चेक घेऊन जायचा. असाच एकदा तो आमच्या ऑफिसात आला असता आम्ही सर्वजण मिठाई खात होतो. मी त्याच्या हातावर मिठाई ठेवली, पण त्यानं ती खाल्ली नाही. तेव्हा मी विचारलं, का रे शेख, तुला मधुमेहाचं दुखणं वगैरे आहे का? नाही मॅडम, खाऊ घरी न्यावा म्हटलं. घरात लहान लहान मुलं आहेत. माझ्यापेक्षा त्यांनाच याची गोडी जास्त. तुला किती मुलं आहेत? मी विचारलं. ती तेवढीशी मिठाई घरी जाऊन पुरली असती की नाही कोणास ठाऊक. मॅडम, मला एक मुलगी आहे. शिवाय माझी भाची पण माझ्याकडे असते. का बरं? तुझी भाची तुझ्याकडे का असते? माझी बहीण झुबेदा विधवा आहे आणि ती आमच्याकडेच राहते. विधवा म्हणजे जिचा नवरा गेला आहे अशी स्त्री. मला ते ऐकून शेख बद्दल वाईट वाटलं. तो एक छोटा दुकानदार होता. खूप काही कमवत नव्हता. त्यामुळे त्याच्या कुटुंबाविषयी आणखी माहिती काढावीशी मला वाटली. झुबेदा काय करते? ती उत्तम शिवणकाम करते. ती आणि माझी बायको अशा दोघीजणी मिळून घरी शिवणाचा व्यवसाय करतात. अल्लाची मेहरबानी आहे. मेहरबानी म्हणजे काय? उपकार. परमेश्वराचे उपकार आहेत. आमचं छोटंसं भाड्याचं घर आहे. आम्ही समाधानी आहोत. त्याचं ते उत्तर माझ्या हृदयाला स्पर्श करून गेलं. आजकालच्या जगात समाधान हा शब्दच तसा दुर्मिळ झाला आहे. असेच काही महिने लोटले आणि एक दिवस शेखचा मला फोन आला. मॅडम, या खेपेला मला तुम्ही चेक ऍडव्हान्स मध्ये देऊ शकाल का? का बरं शेख? काही खास कारण? होय मॅडम, झुबेदाला कॅन्सर झालाय. उद्या तिचं ऑपरेशन आहे. मी ताबडतोब ऑफिसात फोन करून निरोप ठेवून चेक त्याच्या घरी लगेच पाठवून दिला. पण त्याचा विचार करून मन उदास झालं. त्या ऑपरेशनचा खर्च भरपूर येणार होता. अनुभवानं मला बरंच काही शिकवलंय. आपल्या स्वतःच्या हिऱ्याच्या कुड्या पर्समध्ये लपवून गोर गरिबांसाठी निधी गोळा करायला आलेल्या बायका मी पाहिल्या आहेत. आपल्या मुलांना शिष्यवृत्ती मिळावी म्हणून ती मुलं अनाथ असल्याचं सांगताना चांगल्या सधन कुटुंबातल्या आई वडिलांना मी पाहिलंय. सधन याचा अर्थ ज्यांच्याकडे खूप धन आहे किंवा जे श्रीमंत आहेत असे. कितीतरी माणसं फाउंडेशन कडून मदत पदरात पाडून घेण्यासाठी आपल्या आईला निराधार ठरवून मोकळी होतात हेही मी पाहिलंय. निराधार म्हणजे
ज्यांना कुणीही आधार नाही असे. जर एखाद्या व्यक्तीला मदत मिळाली नाही तर ती व्यक्ती आयुष्यातून उठेल असं आम्हाला ज्या कुणाबद्दल वाटेल त्यालाच फाउंडेशन मदत करेल असा माझा नेहमी आग्रह असतो. मी शेखला फोन केला. शेख, मला एक सांग, या ऑपरेशनच्या पैशांची तू काय व्यवस्था केली आहेस? मॅडम, मी झुबेदाचे आणि माझ्या बायकोचे सगळे दागिने विकले आहेत. शिवाय बँकेकडून थोडं कर्जही घेतलं आहे. शेख, तू आम्हाला का नाही मदतीसाठी विचारलंस? मॅडम, मला निदान एवढं तरी परवडतंय, पण आणखी कित्येक लोक आमच्याहूनही गरीब असतात. माझ्यापेक्षा त्यांना तुमच्या मदतीची जास्त गरज आहे. त्याचं हे उत्तर ऐकून माझं मन हेलावलं. मी त्याला दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलची सर्व कागदपत्र घेऊन येण्यास सांगितलं. सगळी कागदपत्र नीट तपासून पाहिली आणि त्याला 50,000चा चेक लिहून दिला. त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य होतं. तो म्हणाला, मॅडम, तुम्ही माझ्या संकटात आपलं माणूस समजून मदतीला धावून आला. हे असलं बोलणं मी सहसा फारसं मनावर घेत नाही. ऑपरेशन व्यवस्थित पार पडल्याचा निरोप शेखनं आमच्या ऑफिसात ठेवला होता. एक दिवस सकाळच्या वेळी मी ऑफिसात पाऊल टाकलं आणि रिसेप्शन काउंटरपाशी शेख थांबलेला मला दिसला. त्याच्याबरोबर 4 वर्षांची छोटी मुलगी पण होती. शेखचा चेहरा दुःखी दिसत होता. काय शेख, कसा आहेस तू? सॉरी मॅडम, 2 आठवड्यांपूर्वी झुबेदा गेली. तुम्ही तिला इतकी मदत केली, पण तिचं नशीबच खोटं. मी तिच्या मुलीला घेऊन आलोय. ही तबस्सुम. मी तबस्सुमकडे पाहिलं. एवढं मोठं ऑफिस, अनोळखी माणसं. बिचारी बावरली होती. त्या अनाथ मुलीकडे पाहून मला वाईट वाटलं. तिच्या मामानं तिला सांगितलं, बेटी, मॅडम को सलाम करो. त्याबरोबर त्या पोरीनं आपले इवलेसे हात उचलून मला सलाम केला. सलाम केला म्हणजे नमस्कार केला. शेखनं खिशातून एक पाकिट काढलं. मॅडम, हे तुमच्यासाठी आहे. झुबेदानं पाठवलंय. मला यायला थोडा उशीर झाला, त्याबद्दल सॉरी. मी तो लिफाफा उघडला. आत 3,000 रुपये होते. मी गोंधळून शेखकडे पाहिलं. मॅडम, तुम्ही 50,000 दिले होते, पण झुबेदाचं ऑपरेशन आणि औषध पाण्यासाठी फक्त 47,000च खर्च आला. आपण यातून काही वाचत नाही हे जेव्हा झुबेदाला समजलं तेव्हा ती म्हणाली, आपण हे उरलेले पैसे मॅडमना परत करू. निदान दुसऱ्या कुणाच्या तरी उपयोगाला येतील, त्याचा जीव तरी वाचेल. माझ्या नकळत माझ्या डोळ्यातलं पाणी गालावरून वाहू लागलं. मी झुबेदाला कधीच भेटले नव्हते, पण दुसऱ्यांविषयीची तिची ही कळकळ पाहून मी थक्क झाले. आपण स्वतः संकटाशी झुंज देत असताना दुसऱ्याचा विचार करणारी माणसं या जगात विरळीच. मी तो लिफाफा तसाच शेखला परत देऊन म्हणाले, हे पैसे तबस्सुमसाठी आहेत. अल्लाची तिच्यावर मेहरबानी असू दे, तिला नीट शिकू दे. तुला काहीही मदत लागली तर प्लीज मला सांग. तबस्सुम नुसती तिथे बसली होती. तिला काहीच कळत नव्हतं. मी शेखला म्हणाले, आपली ही जी भूमी आहे ना, ती श्रीमंत का आहे माहीत आहे? सोन्याच्या किंवा हिऱ्याच्या खाणी तिच्या पोटात आहेत म्हणून नव्हे. या झुबेदासारख्या लोकांमुळे तिचं ऐश्वर्य वाढणार आहे. माझे हे शब्द पचनी पडणं शेखलाही कठीण जात होतं. स्वाध्याय. खालील वाक्यांमधून पाठातील त्या त्या व्यक्तीचा दिसणारा गुण लिहा. लेखिका झोपडपट्टीतील शाळकरी मुलांमध्ये वह्या वाटत, परोपकार, आस्था. माझ्यापेक्षा त्यांनाच याची गोडी जास्त, मायाळू ममता. मॅडम, माझ्यापेक्षा गरीब लोकांना तुमच्या मदतीची जास्त गरज आहे, सहानुभूती.
मॅडम, तुम्हाला सलाम करण्याची झुबेदाची इच्छा होती. कृतज्ञता. त्या अनाथ मुलीकडे बघून मला वाईट वाटलं. सहसंवेदना. झुबेदाचा भाऊ शेख महम्मद याची स्वभाव वैशिष्ट्ये लिहा. कष्टाळू वृत्ती, प्रामाणिकपणा, दुःखाविषयी तळमळ, माणुसकी. खालील इंग्रजी शब्दांसाठी मराठी भाषेतील शब्द लिहा. ऑफिस, कार्यालय, चेक, धनादेश, हॉस्पिटल, दवाखाना, ॲडव्हान्स, आगाऊ रक्कम, ऑपरेशन, शस्त्रक्रिया, कॅन्सर, कर्करोग. खालील वाक्यात योग्य ती केवलप्रयोगी अव्यये लिहा. आहाहा, काय सुंदर आहे ताजमहाल. छे, तो असं काही म्हणालाच नाही. ऐक ग, किती जोरात ठेच लागली. अबब, किती उंच आहे ही इमारत.